आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त ते सुंदरपणे जगता आलं पाहिजे. छोट्या छोट्या आनंदात सुख शोधलं तर प्रत्येक दिवस खास वाटतो. कठीण प्रसंग आले तरीही हसत पुढे चालत राहणं हे आयुष्याचं खरं सौंदर्य आहे. हाय हाय नमस्कार मंडळी, कसे काय? बरे आसमा. आजचो दौरो आमचो थोडं स्पेशल आहे विथ गुजराती मंडळी. ही सगळी गुजराती मंडळी माझ्यासोबत आहेत. बघू शकता. सगळ्यांना मी तुम्हाला नंतर इंट्रोड्यूस करून देत आहे. तर आजचा विषय हा आहे की आपण जातोय तमिळनाडूला आणि आज आमचा वर्षातला पहिली ट्रिप आहे. तर चला आमच्यासोबत एन्जॉय करूया. मित्रांनो, तर मंडळी फायनली आम्ही ट्रेनमध्ये 2 तास लेट झाल्यानंतर बसलो आहे. आता आमची जर्नी चालू झाली. पुरा कंपार्टमेंट भूक लागली खूप जास्त आणि या साईडला पण आमचेच लोक आहेत. बाकीचा प्रवास दाखवतो नंतर. देखो ना गाइस, देखो ना. देखो ना गाइस, देखो ना. गुड मॉर्निंग मंडळी. आज आमचा दिवस दुसरा ट्रेनमधला. सगळे सकाळी 7 वाजल्यापासून उठून सगळ्यांची रडारड चालली आहे. छोट्यांची हे बघा. नाश्ता वगैरे आपण केला आहे. आता असंच टाईमपास चालला सगळ्यांना. मे बी उद्या पोचू आम्ही. म्हणजे काल रात्री आम्ही बसलो ट्रेनमध्ये. उद्या आजचा एक दिवस जाईल, उद्या सकाळी पोचू. पुढे बघू किती वाजता कसं निघायचं, मी तुम्हाला अपडेट देत राहील. बाय. मंडळी आता हे सगळेजण खेळतात. टाइमपास काहीतरी पाहिजे म्हणून उन्हो खेळतात. मला काही येत नाही म्हणून मी खेळत नाहीये. मंडळी आता आम्ही आईस्क्रीम खातोय. इकडे मस्तपैकी टीव्ही व्ही बघतोय मोबाईल मध्ये आणि आईस्क्रीम खातोय. उन्हो चाललाय. चला या आईस्क्रीम खायला. तर मंडळी आता आपण आलो आहे पाकोला स्टेशनला. इथे बराच वेळ ट्रेन थांबला आहे, त्याच्यामुळे आम्ही सगळेजण खाली उतरलो. हे लोक सगळे फिरत आहेत. आता आम्हाला ट्रेनमध्ये एक फ्रेंड भेटली, तर ती म्हणाली की इथे आता ना इंजिन चेंज होतं आहे. तर इंजिन चेंज होऊन मग जशी समोरून जात होती गाडी, तर त्या परत रिव्हर्समध्ये वेगळ्या रूटने गाडी जाणार. त्याच्यामुळे जवळपास अर्धा तासाच्या वरतीच गाडी थांबली आहे. आता बघू अजून काय काय मजा करते. मी तर झोपली होती मस्तपैकी. हे 3 मेंबर आहेत, ज्यांचे बच्चू एवढे रडतायत की काय विचारूच नका. त्याच्यामुळे ते बिचारे कोण झोपलेच नाहीत. आता कधी पोचणार आपण? उद्या सकाळी 3 वाजता. उद्या 3 वाजेपर्यंत आम्ही पोचू. शुभ सकाळ मंडळी. आता वाजले सकाळचे 6, म्हणजे 6 वाजायला अजून 10 मिनटं आहेत. सकाळी 3:30-4च्या दरम्यान आम्ही मदुराई स्टेशनला पोचलो आहे. आम्ही हॉटेल वगैरे काही बुक नाही केलं, कारण आमचा थोडासा प्लॅनमध्ये चेंज होता. त्यामुळे आम्ही रेल्वे स्टेशनलाच खूप छान लॉन्च आहे, तिकडेच आंघोळ सगळं करून मस्त रेडी होऊन चाय आणि चकली खातो आहे. आता आम्ही वाट बघतो आहे आमच्या गाडीची. मग आम्ही जो ट्रॅव्हलिंग बस केली त्याने आम्ही
कुठे जाणार आहे? मदुराई ऑलरेडी आहे. रामेश्वर. आम्ही रामेश्वरम जाणार आहे. रामेश्वरममधून पुढे सांगतो. मेरे को ऐसा पीछे ऑडियंस की तरह क्यों ली? गाईज आम्ही मस्त आता गाडीमध्ये बसलोय आणि जातोय रामेश्वरमला. आणि सगळे कपडे इकडे सुकत घालतात तिकडेच. पैसे वाचवतो असं काय नाही. तर मंडळी आता आम्ही निघालोय रामेश्वरमसाठी. आम्ही सकाळी जवळपास 3:30-4च्या दरम्यान उतरलो होतो ट्रेनमधून मदुराईला. ॲक्च्युली आमचा प्लॅन होता मदुराईला आज राहायचा, आराम करायचा. बिकॉज 3 छोटी मुलं बाळं आहेत, त्यामुळे मग विचार केलेला उद्या जायचा रामेश्वरम. बट असं कळलं की उद्या गिरण आहे, त्यामुळे रामेश्वरम म्हणजे जवळपास रात्री 8पर्यंत बंद आहे. तर मग आमचा प्लॅन लगेच चेंज झाला आणि आम्ही मदुराई स्टेशनलाच जिकडे लॉन्च आहे तिकडे थांबलो होतो. मग आंघोळ वगैरे आटवून फटाफट रेडी होऊन आम्ही लोक लगेच आमचं मदुराई जिकडे आम्ही हॉटेल बुक केलं आहे ते ॲक्च्युली आज 11चं चेक इन होतं. मग आम्ही तिकडे रिसेप्शनला आमच्या बॅग्स ठेवल्या आहेत आणि आम्ही आता डायरेक्ट रेडी होऊन निघालो आहे रामेश्वरम. आता मग रामेश्वरम होऊन मग तिकडे समुद्रात आंघोळ करायचं असं आहे. आणि त्याच्यानंतर मग 22 कुंडांचं पण आंघोळ करायला लागेल. त्यानंतर त्या मंदिरामध्ये एंट्री असते. तर ते सगळं करून मग आम्ही तिकडे चेंज करून पुढे फिरणार आहे. तिकडचं जवळपास जे काही फिरण्यासारखं असेल धनुष्कोडी वगैरे फिरू आणि संध्याकाळी मग आम्ही मदुराईला रिटर्न येणार आहे. कारण आमचे हॉटेल इकडे आहे आणि लगेचच सगळं इकडेच आहे. उद्या मग इकडनं अजून काही ठिकाण आहेत ते फिरायला जाऊ. भेटू. बाकी सगळे झोपले आहेत, आम्ही जाऊन जागे. मंडळी सगळेजण मंदिरात जायच्या अगोदर समुद्रामध्ये आंघोळ करतात. याच्यानंतर आम्ही 22 कुंड आंघोळ करणार आहे. म्हणजे 22 वेळा पाणी शिंपडतात अंगावर. मालवणसारखा समुद्र आहे. मंडळी आता आपण रामेश्वर टेम्पलच्या इकडे पोहोचलो आहे. समुद्राकडे आंघोळ करून आता आम्ही 22 कुंड आंघोळ करणार आहे आणि त्याच्यानंतर मग कपडे चेंज करून मंदिरात जाणार. चला तर मंडळी दुपारचे जवळपास 2-3 वाजलेत. किती वाजलेत बघितले नाही, 2:30 वाजलेत. आणि आम्ही आलो आहे द लास्ट लँड ऑफ इंडिया, धनुष्कोडी. सगळेजण मस्त उन्हात फिरतात आणि काळे झालेत, बघू शकता. माझा नवरा तर फार तामिळनाडू एकदम अन्ना वाटतोय. दुपारचे 2:30 वाजलेत आणि तरीसुद्धा ही गर्दी.
धनुषकोडी बघायला ॲक्च्युली सकाळी यायला पाहिजे, तर खूप मजा येते, कारण तेव्हा पब्लिक खूप कमी असतं आणि खूप सारं शूट करता येते. इथे ड्रोन शॉट नाही घ्यायला भेटत आहेत आम्हाला, बिकॉज परमिशन नाही आहे. तर विचारणार होतो पोलिसांना, पण पोलीस पण कुठे दिसत नाही आहे. इथून श्रीलंका अवघ्या 18 ते 22 किलोमीटरवर आहे आणि आम्ही एवढ्या जवळ आलो आता श्रीलंकेच्या. खूप भारी फिलिंग आहे. एवढं ऊन आहे, मी कधी उन्हात येत नाही, पण इथे येऊन तर जाम मजा येते. आणि आमचं पब्लिक 4 दिवस ठेपले खायला घालत आहेत. बाहेरचं काहीच खात नाही आम्ही लोक. काश्वी क्या देख रही है, क्या लुक दे रही है. कश्मी आमची मस्त आता चष्मा लावून. कश्मी इकडे बघ. स्टाईल आहे, स्टाईल आहे. आणि हे आमचं झोपलंय, हा हर्षिव आहे आणि हा दक्ष आहे. दक्ष तो खाली डॅडी डॅडी करताय. आता या लोकांचं फोटोशूट चालू आहे एवढ्या उन्हामध्ये. आई पप्पा कसे उन्हामध्ये एवढे असे उभे असतात काय माहिती. बघायला गेलं तर आमच्या रॉक गार्डन सारखंच आहे. एवढं काय म्हणजे मोठं असं वाटत नाही, बट ठीक आहे, नवीन काहीतरी. तर मंडळी आता आमचा निघायचा टायमिंग झाला आहे, बिकॉज खूप ऊन आहेत आणि छोटी बाळं पण आहेत तिघं, त्यामुळे आता निघतो आहे आम्ही. सकाळपासून आम्ही खूप दमलो आहे, कारण 3 वाजता उठल्यानंतर गाडीतनं आम्ही 3:30च्या दरम्यान उतरलो आहे. त्यानंतर मग आमचा कंटिन्यू प्रवास चालू होता. रामेश्वरम आम्ही दर्शन घेतलं. आतमध्ये जायला शूटिंग नसल्यामुळे तिकडे शूट करता नाही आलं आहे, ठीक आहे. आणि माझ्या नवऱ्याने आईस्क्रीम आणलं आहे माझ्यासाठी. मंडळी आता आम्ही सगळं फिरून झालेलं आहे आमचं. आता आम्ही आजचा जो आमचा फर्स्ट डे होता रामेश्वरमचा, तो ऑलमोस्ट आपण संपवतो आहे आणि आपण जातो आहे बॅक टू मदुराई, जिथे आमचं हॉटेल आहे. आता आम्ही रेस्ट करणार आहे, कारण काल रात्रीपासून आम्ही वेड्यासारखे फिरतो आहे. कारण 3 वाजता आम्ही उतरलो, तिकडनं मग हॉटेलला पण नाही गेलो, लगेच फक्त हॉटेलला ठेवलं. लॉन्चवरच चेंज वगैरे करून सगळे आम्ही फटाफट मंदिरात निघालो आहे, कारण खूप गर्दी असते. पण आम्हाला गर्दी नाही भेटली. आम्ही थोडे पास काढले होते, कारण लहान मुलं होती ना, त्यामुळे आंघोळ वगैरे करून 22 कुंड आम्ही आंघोळ केली. त्याच्यामध्ये जी मजा आहे ना, कशामध्येच नाही आहे. कोणी जर इथे येणार असेल तर कृपा करून समुद्रात आंघोळ झाल्यानंतर प्लीज 22 कुंड आंघोळ करा. त्याच्यामध्ये खूप मजा असते. असं एक म्हणजे देवाला भेटायची जी ओढ असते ना, ते पटकन नाही होत. ते 22 स्नान तुम्हाला करायला लागतात आणि त्याच्यानंतर मग कपडे चेंज करून गीतने आणि मस्तपैकी लुंगी विंगी घातली होती आणि आम्ही साडी नेसणार होतो, पण तिकडे जागा नव्हती. तर आता उद्या साडीचा प्रोग्राम. आज आम्ही असेच ड्रेसवर फिरतो आहे. आता फायनली आपण जाऊया, चला. तर मंडळी आता आपण आलो आहे चर्चला. जे चर्च सुनामी आलेलं तेव्हा ऑलमोस्ट म्हणजे आता पडीक आहे ॲक्च्युली, बघू शकता तुम्ही. असं म्हणतात हे हॉन्टेड प्लेस आहे. रात्रीचं इकडे कोणी येत नाही. आम्ही बघायला आलो, बाकीचे कोण आलेले आहेत बघायला. चला मंडळी, आता आम्ही अजून एका मंदिरात आलो आहे. नावं जरा मुश्किल वाटतात घेताना, कारण काय समजतच नाही. नारियलच नारियल बघा. आमचं पब्लिक सगळं नारियल घ्यायला.
आम्ही आलो आहे मदुराईला रिटर्न. उद्या आम्हाला जायचं आहे मीनाक्षी टेम्पलला. पण मला असं वाटतं मीनाक्षी टेम्पल थोडंसं दुरुस्तीचं काम चालू आहे. बघू आता आम्हाला दर्शन भेटतं आहे काय कसं काय उद्या कळेल आता ते. आमचे ड्रायव्हर तर बोललेत की आहे, तर तयारी करून मग आम्ही जाऊ. आणि त्याच्यानंतर मग अजून बघू, एक पॅलेस आहे, पॅलेस पण बघायचं आहे. आणि अजून काय आहे बघू, अजून काय काय आहे. कारण परवा तर आम्ही आदियोगीला पण जाणार आहे, जे पण शंकरांचंच आहे. मोठं एकदम मंदिर नाही आहे बट स्टॅच्यू आहे. चला.